नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्त्याबद्दल एक महत्त्वाचे आणि सविस्तर अपडेट घेऊन आलो आहोत। मित्रांनो, राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी सध्या फक्त एकाच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता खात्यात कधी जमा होणार आहे। आता आपण या मुद्द्यासह या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर जाणून घेऊया की पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा आणि हप्त्याचा विलंब का झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 5 देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहे। या दौऱ्यामुळे पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता वितरण करण्यात उशीर होत आहे। केंद्र सरकारकडून प्रत्येक वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात हा निधी वितरण केला जातो, मोठा कार्यक्रम घेतला जातो। मात्र पंतप्रधान सध्या भारतात नसल्यामुळे हे नियोजन अजून झालेले नाही। तर मोदीजी 9 जुलैला भारतात परत येणार आहे, त्यामुळे 13 जुलैनंतर वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते असं केंद्रीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। हप्त्याबाबतच्या आधीच्या अपेक्षा का फॉल ठरल्या आहे। आधी अंदाज होता की हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा 3ऱ्या व 4थ्या आठवड्यात येईल, पण त्या अंदाजाचा फॉल ठरण्याचे कारण मे महिन्याच्या शेवटीपासून रिओग सिलेंडर प्रक्रिया सुरू होती, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे, त्यामुळे केंद्र सरकारकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। चला तर जाणून घेऊया 20वा हप्ता कधी येणार आहे। सध्याची शक्यता 13 जुलैनंतर वितरण होणार आहे। 18 ते 20 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। अजून केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही। तर मागील 20वा हप्ता कधी जमा झाला होता ते देखील जाणून घेऊया। 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये हा हप्ता वितरित केला गेला। यावेळी राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात आला होता। देशातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 22,000 कोटी रुपये देण्यात आले होते। केंद्र सरकारचा दावा आणि वास्तव्य काय आहे जाणून घेऊया। केंद्र सरकारचं म्हणणं, पीएम किसानमुळे शेतकऱ्यांचं कर्ज अडचणीत सुटका, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते। मात्र 6,000 रुपये वार्षिक रक्कम खूप कमी आहे, त्यामुळे खरी शेतीची गुंतवणूक किंवा इतर खर्च होत नाही। शेतमालाच्या किमतीत कमी होण्याच्या धोरणाचा शेतकऱ्यांवर परिणाम होतोय आणि त्यामुळे आर्थिक अडचणी वाढते। काही शेतकरी संघटनांनी मागणी आहे की या रकमेत वाढ करावी, पण केंद्र सरकार सध्या अनुकूल नाही। पात्र शेतकऱ्यांची संख्या आणि अडचणी काय आहे जाणून घेऊया। सध्या अंदाजे 93 लाख शेतकरी पात्र आहे। पडताळणी प्रक्रियेमुळे आणखी 50,000 शेतकरी यात जोडले जाऊ शकतात, परंतु काही शेतकरी अजूनही KYC आधार लिंकिंग न केल्यामुळे वंचित राहिले आहे। अशा शेतकऱ्यांची संख्या अंदाजे 1 ते 2 लाख असू शकते। शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे ते जाणून घेऊया। अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी। पीएम किसान पोर्टलवरती तुमचं नाव, बँक खाते, आधार लिंकिंग तपासा। वेळोवेळी अपडेट मिळण्याआधी चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। शेवटचं काय महत्त्वाचं आहे ते जाणून घेऊया। मोदींचा विदेश दौरा संपल्यावर म्हणजेच 9 जुलैनंतर हप्त्याचे वितरण 13 जुलैनंतर होण्याची शक्यता आहे। हा हप्ता येण्याची सर्वाधिक शक्यता 18 ते 20 जुलै दरम्यान आहे। अजून केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली नाही, म्हणून शेतकरी बांधवांनो थोडा संयम ठेवावा। शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। अशाच अपडेट्ससाठी संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत।